पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने SST ज्वेलरच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात अकलूज येथील सुप्रसिद्ध लेखक गणपत जाधव यांची विसर ही कथा. अभिवाचन सौरूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनमनात. नमस्कार. आर चॅनेलवरील बोलकी पुस्तके या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी रूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण एक नवीन कथा ऐकणार आहोत. तत्पूर्वी पुस्तक परिचय या सदरामध्ये आज आपण मी एक स्वप्न पाहिलं हे दीपस्तंभ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या जीवन प्रवासावरील प्रेरणादायी पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. भिल्ल समाजातील IAS झालेल्या तरुणाचा संघर्ष या पुस्तकातून चित्रित केलेला आहे. डॉक्टर राजेंद्र भारुड हे गुणवत्तेच्या बळावर MBBS डॉक्टर झाले आणि त्यानंतर अखंड अथक मेहनतीच्या जोरावर भिल्ल समाजातील पहिले IAS होण्याचा मान त्यांनी मिळवला. धुळे जिल्ह्यातील सामोडे गावातील आदिवासी कुटुंबातील जन्म. आईच्या पोटात असतानाच वडिलांचे निधन झाले आणि ही एक जास्तीची जबाबदारी कोण सांभाळणार म्हणून सगळ्यांनी हे मूल पाडायचा सल्ला नव्हे तर आग्रहच केला. पण मावशीने आईला धीर दिला, साथ दिली आणि या दोन्ही माऊलींनी अपार कष्ट मेहनत करून या मुलाला जन्म तर दिलाच, पण त्याला घडवले. राजेंद्र MBBS झाले, पण समाजाप्रती असणारी आस्था आणि तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना आणि त्याने IAS होण्याचे स्वप्न पाहिले. स्वप्न पाहिलेच नाही तर त्यासाठी आपल्या क्षमतांचा, उपलब्ध सोर्सेसचा पूर्ण वापर करून असंख्य अडचणींवर मात करत जीव ओतून हे स्वप्न जपलं आणि पूर्ण सुद्धा करून दाखवलं. ज्यावेळी ते शाळेला जात होते त्यावेळी त्यांच्याकडे पायात चप्पल, पुरेसे कपडे देखील नव्हते. तेव्हा मुख्याध्यापकांनी वेळोवेळी त्यांना ते पुरवले. म्हणूनच ते म्हणतात, यातूनच माझ्यामध्ये देण्याची भावना निर्माण झाली. समाधानी वृत्ती त्यांना त्यांच्या आई आणि मावशीकडून मिळाले असेही ते सांगतात. आई दारू विक्रीचा व्यवसाय करायची. कष्ट करायला वेळ आणि फुरसत मिळावा म्हणून कधी कधी या बाळाच्या मुखात दारू घालून त्याला झोपवले जाई. दारू प्यायला येणारी मंडळी यांचा अभ्यास आणि शिक्षणाची कुचेष्टाच करायची. अभ्यास करून हा कोण मोठा कलेक्टर होणार आहे का अशी टर उडवायची. मानसिक खच्चीकरण करत असायची. पण डॉक्टर सांगतात, त्यांना वेळोवेळी शिक्षकांकडून प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत गेलं. आपल्या यशाचे श्रेय ते आपल्या आई, मावशी आणि शिक्षकांना देतात. त्यांच्या संघर्षमय जीवनाची ही कहाणी प्रत्येक होतकरू विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वाचावी आणि प्रेरणा घ्यावी अशी आहे. साधी, सरळ, सोपी पण मनाला, हृदयाला स्पर्श करणारी भाषा. त्यामुळे पुस्तक शेवटपर्यंत आपली उत्कंठा राखून ठेवतं. धन्यवाद. यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूया. कथेचं शीर्षक आहे विसर. गणपत जाधव, अकलूज. कथा विश्वातील सुपरिचित नाव. हावळा, कावदान, झांजड असे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहे. कावदान कथासंग्रहाने कथाकार म्हणून त्यांना नावही दिले. लेखक गणपत जाधव मानवी समूहाच्या सुखदुःखांचे, व्यथा वेदनांचे, भावभावनांचे सर्व बारकाव्यांनिशी चित्रण करतात. विसर. समोरच्या हायवेवरूनही दिसत होती
श्रावणबाळ वृद्धाश्रमाच्या नावाची पाटी. हायवेच्या उजव्या अंगाला छोटीशी गाडीवाट फुटली होती. त्या गाडीवाटेने 10-20 कासरेचा आत, वृद्धाश्रमाची इमारत, 10-20 खोल्यांचं बांधकाम, वरून पत्रे टाकलेलं, समोर मात्र मोठंच्या मोठं अंगण. पौष महिना सरत आलेला तरी हवेतला गारठा अजून तसाच होता. अंगणात ऊन धरून बरीच म्हातारी माणसं बसलेली. बऱ्याच म्हाताऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. उदासवाने दिवस ढकलत असलेले ते जीव, आपल्याच माणसांनी नाकारलेले, ज्यांच्यासाठी आयुष्य मातीमोल केलं त्यांनीच इथं आणून सोडलेलं. काही जीवांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता. बहुतेक त्यांनी विस्मृतीच्या खड्ड्यात आपला भूतकाळ गाडून टाकला असावा. उरलेलं आयुष्य आनंदाने जगण्याची उमेद त्यांच्यात दिसत होती. नीलकंठ माने म्हातारा हे त्यातलाच एक. दुपारची वेळ. काही म्हातारी माणसं गप्पा मारत होती. आपापला भूतकाळ सांगून सांगून चोथा झाला तरी ते एकमेकाला सांगत होती आणि एकमेकांचं ऐकतही होती. कोणी कोणी सावली धरून अंग टाकलेलं, भुईवर पडूनच ते दुसऱ्यांच्या गप्पा ऐकत होते. हायवेवरून आश्रमाच्या रस्त्यावर वळलेल्या 4 चाकी गाडीचा आवाज आला. तसं सावलीला बसलेल्या म्हातारांनी कान टवकारले. त्यांच्या नजरा वळल्या, पण कोणीही जागेवरून उठलं नाही. बसल्या जागीच प्रत्येक जण मनातल्या मनात अंदाज बांधू लागले. कोण आलं असेल? कोणीतरी धनवान आला असेल. असे बरेच लोक येतात. हा पण फळं किंवा खाऊ घेऊन आला असेल. आता तो गाडीतून उतरेल. त्याच्यासोबत सोन्याच्या अंगठ्या घातलेले त्याचे चेले उतरतील. सगळ्या म्हाताऱ्यांना गोळा करून फळं वाटली जातील. त्याचे फोटोही काढले जातील. उद्या परवा कुणीतरी पेपरात छापून येईल त्याच्या दानशूरपणाबद्दल. हे नेहमीच. कोणी कोणी आश्रमाच्या ऑफिसमध्ये पैशाची बंडल ठेवून जात. कधीतरी एखादा या म्हाताऱ्यांची कणव असलेला समाजसेवक देखील येतो. तो देतो पण फोटो काढत नाही, पेपरात बातमी देत नाही. तसं असेल तर आपल्याला उठायलाही लागणार नाही. या दोन्हीपैकी कोणी नसेलच तर एखादा आपल्यासारखाच अभागी जीव असेल आश्रमात भरती व्हायला आलेला. सगळ्यांची उत्सुकता ताणलेली. गाडी आश्रमाच्या आवारात येऊन थांबली. आश्रमाचा मॅनेजर कावळे लगबगीने बाहेर आला. 50च्या पुढे सरकलेला टकला कावळे. गाडीजवळ जाईपर्यंत गाडीतून एक गोरापान साहेब खाली उतरला. त्याच्यासोबत त्याच्याही पेक्षा सुंदर मॅडम. सावलीला बसलेले सगळे म्हातारे उतावळेपणाने बघत होते. बसल्या जागेवरूनच साहेबांना गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि थरथरणारे 2 पाय जमिनीवर टेकले. साहेबांना आधार दिला तसा कावळेही आधारासाठी पुढे धावला. त्या सुंदर मॅडमनी एक बॅग उचलली. बहुतेक त्या थरथरणाऱ्या पायाच्या म्हाताऱ्याचे कपडे असावेत त्यात. सगळेजण ऑफिसमध्ये गेले. कावळेनं सगळ्यांना माठातलं थंडगार पाणी दिलं. थोड्याच वेळात स्वयंपाकवाली सुमी चहाचे कप आश्रमाच्या ऑफिसमध्ये घेऊन जाताना दिसली. त्यानंतर 2 तास आतून बोलल्याचा आवाज येत होता, पण स्पष्ट ऐकू येत नव्हतं. बहुतेक थरथरणाऱ्या देहाचा मालक म्हणजे तो म्हातारा आणि त्याचा तो तरुण नातलग यांच्यात वाद चालला असावा, पण ठोसपणे काही कळत नव्हतं. अशा वेळी ऑफिसकडे कोणीही फिरकलेलं कावळेला अजिबात आवडत नव्हतं. मग साहेब आणि मॅडम जायला निघाले. तो थरथरणारा देह आणि त्याच्या सामानाची बॅग आश्रमात सोडून आलेली गाडी निघून गेली. बराच वेळ ऑफिसमध्ये कसलीच हालचाल नाही.
आता सावल्या पार उगवतीकडे कल्ल्या होत्या. कल्ल्या कसल्या, त्यांनी सपशेला अंगच टाकून दिलं होतं. साहेबराव चला, असा कावळेचा भरडा आवाज सगळ्यांनी ऐकला आणि मग सगळ्यांना कळालं त्या थरथरणाऱ्या देहाचं नाव साहेबराव आहे म्हणून. मग तो देह कावळेच्या पाठीमागून 13 नंबरच्या खोलीकडे जाताना दिसला. आता मात्र झाडाबुडी बसून दिवस काढणाऱ्या जीवांची चुळबुळ सुरू झाली. कोणी हौदावर जाऊन गार पाण्याचे सपकारे तोंडावर मारून घेतले. कोणी स्वयंपाकघराकडे चक्रा टाकल्या. बऱ्याच जणांनी जाता येता साहेबरावांच्या खोलीत डोकावलं. ओळखीचं हास्य केलं, पण साहेबराव घुम्यागत बसून राहिले. त्यांनी फारशी कुणाचीच दखल घेतली नाही. सगळ्यांचा चहा झाला, थोडी तरतरी आली. अंधार वाढू लागला. संध्याकाळी जेवण वेळ. कावळेनी साहेबरावाला किती विनवलं, पण ते खोली बाहेर आलेच नाही. एखाद्या योग्यासारखे स्वतःतच हरवून बसल्यासारखे बसले. भूक नाही असं म्हणून कावळेला खोलीतून घालवलं. 3 दिवस झाले तरी साहेबराव कोणात मिसळत नव्हते, ना कोणाशी बोलत होते. चहा जेवण कावळे त्यांना त्यांच्या खोलीतच पोचतं करायचा. मग 4थ्या दिवशी सगळ्या आश्रमवासी म्हाताऱ्यांच्यात काळजी पसरू लागली. कारण नसताना बऱ्याच जणांच्या मनावर ताण आल्यागत झाला. एकमेकात कुजबूज चालू झाली. साहेबरावांच्या मनाला शॉक लागला असावा. त्यांना बोलतं केलं पाहिजे, नाहीतर ते वेडे होतील किंवा त्याच खोलीत मरून पडतील. त्यांच्या मनातलं ओठावर आलं पाहिजे. हा मनाचा तुंबाडा चांगला नाही. मग सगळ्यांनी ती जबाबदारी नीलकंठ म्हाताऱ्यावर सोपवली. बरंच दुःख पचवून ढेकर दिलेला म्हातारा म्हणजे नीलकंठ म्हातारा. आश्रमातल्या प्रत्येकाला हसवणारा हा म्हातारा सगळ्यांना आवडत होता. आपण सगळे जीवाभावानं राहतो. साहेबरावांनी असं फटकून राहणं योग्य नव्हतं. आश्रमात आलेला प्रत्येक जीव सुरुवातीला असाच भूतकाळात हरवतो. मागच्या आणि आत्ताच्या जगण्याची तुलना करतो, पण 2 दिवसात तो सगळ्यांचा होऊन जातो. साहेबराव मात्र स्वतःच्या भूतकाळात घुटमळत असावेत. त्यांना त्यातून बाहेर पडता येत नसावं. खर तर साहेबरावही आटोकाट प्रयत्न करत होते या जीव घेण्या भूतकाळातून बाहेर पडण्याचा. त्यांनाही कळालं होतं, ही घुसमट संपली नाही तर आपलं काही खरं नाही. म्हणून बरं वाटावं म्हणून ते कधी मधी खोलीतून बाहेर पडत. आश्रमाच्या पाठीमागं असणाऱ्या शेताकडे टक लावून बघत बसायचे. 2 दिवस नीलकंठ म्हाताऱ्यानं साहेबरावांशी जवळीक साधली. त्यात ते यशस्वीही झाले. रात्रीची जेवण वेळ. आश्रमात जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या. साहेबराव मुकाटपणे जेवत होते. नीलकंठ म्हातारा त्यांच्याकडे टक लावून होता. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. जेवण झाली. आता काळोख चांगलाच दाटला होता. नीलकंठ म्हातारा साहेबरावांच्या खोलीत शिरला. रात किड्यांची किरकिर चाललेली होती. नीलकंठ म्हातारा चिकाटीनं बसलेला. हळूहळू साहेबराव वाटेवर येत होते. त्यांनाही वाटू लागलं, आता हीच आपली जीवाभावाची माणसं. भूतकाळातील भूत खाज खाऊन निघून गेली आणि निम्मी रात्र होता होता नीलकंठ म्हाताऱ्याला यश मिळू लागलं. साहेबरावानं भूतकाळाचं गाठोडं सोडायला घेतलं. मनातली घुसमट शब्द होऊन बाहेर पडू लागली. नीलकंठ म्हातारा श्रोता झाला. श्रोता कसला? माणसाच्या मनातला धगाटा कमी करणारा डॉक्टरच होता जणू तो. इंदापूर हायवेवरचं गाव. मुंबईवरून निघणारा रस्ता पार मराठवाड्यात आंध्रात घुसणारा, तसेच कर्नाटकच्या काळजाला चिकटणारा.
रात्रंदिवस हायवेवर वाहनांची वर्दळ, रस्ता धरून अनेक व्यवसाय बसलेले. जुन्या गावातलं ते धाब्याचं घर बापाच्याही बापानं बांधलेलं, पण आता मोडकळीस येत चाललेलं. घरात 3 भावंड, 1 भाऊ, 2 बहिणी, बाप निर्व्यसनी माणूस. गोरगरीब माणसांचा शिनवाटा घालवा दारू पाजून म्हणून सरकारनं श्रीमंत माणसांना परवाने दिलेले. शिवाय हायवेवरचं भरपूर गिराईक व्हायचं. दारूच्या दुकानात काम करूनही दारू न पिणारा मुलखा वेगळा माणूस म्हणजे आमचा बाप. आपला संसार नेटानं करणारा. त्यावेळी माझं वय असेल 10-11 वर्षांचं. नुकतीच दिवे लागण झालेली. एवढ्याच घराच्या पाठीमागे राहणारा माळकरी एकनाथ दारात उभा राहिला, घाबराघुबरा होऊनच. त्याला धड बोलताही येत नव्हतं. पळत आल्यानं त्याच्या छातीचा भाता आणखीन खालीवर होत होता. आई अंगणात आली, तिच्या मागं मी. एकनाथ काही सांगायच्या आत सारी गल्ली दारात गोळा झाली. आई घाबरली. अरे एकनाथा बोल की, म्हणू लागली. तसा एकनाथ उस्कारला, काकू काकू अण्णाला ट्रकनं उडवलं हायवेवर. या वाक्यानं आम्ही क्षणभर बधीर झालो. अण्णा म्हणजे माझा बाप. आईनं उभ्यानंच अंग टाकून दिलं. पडल्या जागी तिची दातखिळी बसली. माझ्या बरोबर भावंडही रडू लागली. आमच्या भाकरीचा आधार तिकडे हायवेवर मरून पडला होता. गल्लीतल्या बाया आम्हाला जवळ घेत होत्या. आईची दातखिळी काढण्यासाठी झटत होत्या. आम्ही आईच्या भोवतीनं रडत होतो. घराच्या अंगणात माणसांची गर्दी झाली होती. अंधार वाढत होता. बऱ्याच वेळानं पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या बापाला लोकांनी अंगणात आणून झोपवला. सावध झालेली आई धाय मोकलून रडत होती. तिच्या जगण्याचा आधारच संपला होता. पदरात ही 4 लेकरं. पाहुणे रावळे आले. 3 दिवस राहिले. रक्षा विसर्जन झाल्यावर 4 हिताच्या गोष्टी आईला सांगून निघून गेले. बापाचा 10वा झाला आणि आई खडबडून जागी झाली. नवरा गेला. आता कुणाच्या आधाराला जावं? तिचाही बाप तिच्या लहानपणीच गेलेला. आता चिल्ल्या पिल्यांच्या मुखात घास घालायला हवा होता. ती मिळेल तिथं रोजगाराला जाऊ लागली. 4 पैसे येत होते, पण 4 पोटांच्या गरदाडाला ते पुरं पडत नव्हतं. ती धावत होती, पण किती केलं तरी तिची धाव कमी पडत होती. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, अशी परिस्थिती. मी विचार केला, फावल्या वेळात आपणही 4 पैसे कमवावेत. तेवढ्याच आईला आधार. काम बघितलं खानावळीत. वय बघून सय्यद भाई सुरुवातीस ना करत होता, पण शेवटी म्हणाला, ये तर बघू. मग रोजच शाळा सुटल्यावर खानावळ गाठायची. हायवेवर माशांच्या अनेक खानावळी होत्या. लांबून लांबून लोक मासे खाण्यासाठी यायचे. धरणातला ताजा मासा खाण्याची हौस भागवायची. संध्याकाळी खूप उशिरा खानावळी बंद व्हायच्या. मग तिथेच उरलेल्या अन्नावर तुटून पडायचं. घरातलं अन्न वाचावं म्हणून रोज खानावळीतच जेवायचं. कधी मधी उरलेला भात, माशांचे तळलेले तुकडे घेऊन यायचो. लहान भावंडांसाठी तेही वाट बघत असायचे. संध्याकाळी सय्यद भाईच घरी सोडायचा. किरकोळ कामं करतो म्हणून पगारही इतरांपेक्षा कमीच. पायाचे गोळे अक्षरशः दुखायचे. पुन्हा सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा. नंतर शाळा गाठायची. शाळा मात्र कधीच बुडू दिली नाही. पैसा हातात येत होता, पण चांगले कपडे, चांगल्या चपलांचा सोस धरला नाही. सय्यद भाईचा एक मुलगा
माझ्याहून 2 वर्षांनी मोठा. बरेच दिवस त्याचेच कपडे वापरले. खिशात पैसे असायचे. हॉटेलात जाऊन चमचमीत खावं, गोडधोड खावं असं वाटायचं. पण मन मारलं, असं खाऊन चालणार नाही. घरात 3 भावंड आहेत. आपण शाळा शिकलं पाहिजे, तरच आपला निभाव लागेल. वर्षामागून वर्ष सरली. 10वीची परीक्षा दिली. वाटलं चांगले गुण मिळतील, शाळेचा शिक्षक तरी होता येईल, भाकरीचा प्रश्न मिटेल. पण गुणांनी दगा दिला. वाईट वाटलं. पुढे ऍडमिशन घेतली. लहान बहिणी आता मोठ्या झाल्या होत्या. त्याही आपल्या परिस्थितीची जाणीव धरून होत्या. आईला मदत म्हणून आई बरोबर धुण्या भांड्याला जाऊ लागल्या. आता तसं बरं चाललं होतं, पण मनात एक सल कायम सलत होती. धाकटं शेंडेफळ म्हणून आईनं लाडात वाढवलेलं, पण तो वाईट मित्रांच्या संगतीला लागला. वागण्या बोलण्यात फरक पडला. रात्रीच्या रात्री घराबाहेर राहू लागला. कधी मध्ये दारूच्या नशेत झिंगलेलाही दिसू लागला. सांगून सवरून उपयोग नव्हता. त्याला या अवस्थेत बघून आईच्या जीवाची घालमेल व्हायची. काळजीचा काटा माझ्याही काळजाला टोचत होता. देवाधर्माचं केलं, ब्राह्मणाकडे बघितलं, पण काही उपयोग झाला नाही. हळूहळू त्याच्या गंजड्या मित्रांची टोळी बनली. हायवेवर एखादा खेडूत अगर एखादा एकटा दुकटा प्रवासी हेरायचा, अंधारात गाठायचा, त्याच्याकडचं सगळं काढून घ्यायचं. आता या गोष्टीचा गावातही बोलबाला होऊ लागला. आता मात्र जीव झुरणीला लागला. लवकरात लवकर यातून सुटलं पाहिजे, नाहीतर याच्या आयुष्याचं मातेरं व्हायचं. रात्रंदिवस डोक्यात विचाराचं चक्र गरगर फिरत होतं. आता लहान बहिणी लहान राहिल्या नव्हत्या. त्यांचं लग्न करणं आवश्यक होतं, पण कसं करावं? बिगर पैशाचं पोरीबरोबर लग्न कोण करणार? आणखी ही एक काळजी मनात घर करू लागली. या सगळ्या समस्या सोडवायच्या होत्या. त्यातच एका दुपारी पोस्टमन दारात उभा राहिला. त्यानं माझ्या नावाचं एक पाकिट पुढे केलं. पाकिट फोडलं आणि आनंदाने बेभान झालं. डोळ्यातून आसवं वाहू लागली. जिल्हा परिषदेकडं कारकुनीसाठी अर्ज केला होता. त्याचाच कॉल आला होता. सगळे आनंदी झाले. कामावर रुजूही झालो. दौंड पंचायत समिती. त्या खुर्चीवर बसलो आणि आपोआप मोठेपण आल्याचा भास झाला. त्या टेबलासमोर येणारा प्रत्येक माणूस साहेब साहेब म्हणू लागला. नाहीतर नाव साहेब असून कुणी साहेब म्हटलं नव्हतं. सगळे साहेब्याच म्हणायचे. नंतर कुणीतरी त्याच्या पुढं रावही जोडलं. आता महिन्याला पगार येत होता. पण तरीही चांगल्या चुंगल्याची आशा धरली नाही. प्रत्येक वेळी मन मारलं. घरासाठी, घरातल्या माणसांसाठी, बहिणींसाठी स्थळं बघायला सुरू केली. स्वतःच्याही लग्नाचं वय झालं होतं. लग्न करावं. एखादी गोरी गोमटी पोरगी घरात आणावी. तिच्या मिठीत बेधुंद व्हावं. रात्रीच्या रात्री जागून काढाव्या तिच्याबरोबर. मनातलं गुज तिला सांगावं. मन उचल खात होतं. पण जबाबदारीचं शहाणपण त्या मनाला मारत होतं. थोड्या थोड्या फरकानं पोरींना चांगली स्थळं मिळाली. उधारी कर्ज करून दोघींच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. त्या आपापल्या घरी नांदायला निघून गेल्या. या असल्या फाटक्यात त्यांनी काही हट्ट केला नाही. त्या चिमण्या गेल्या. घर रिकामी झालं. उदासवाणं झालं. आणि मग धाकट्याची प्रकर्षानं आठवण होऊ लागली. आता यालाही रांकीला लावावा आणि मगच स्वतःच्या संसाराचं बघावं. पण कर्जाच्या बोजानं पुरता वाकलो होतो. पौष महिना होता. कधी एकदा ऑफिस सुटतंय असं झालेलं. साहेबानं विनाकारण ताशा काढलेला.
तसं विनाकारणही म्हणता येत नाही. साहेबांना मला स्वतःच्या केबिनमध्ये महिन्याभरामागे बोलवून घेतलं होतं. साहेब सख्खा मित्र असल्यागत माझ्याशी बोलत होता. साहेबराव, असं करण्यासारखं वागून चालणार नाही. लक्ष्मी तुमच्या हातापर्यंत येते तरी तुम्ही तिचं दर्शन घेत नाही. अहो, तुमचं नशीब म्हणून लोक साहेब साहेब म्हणून तुमचा खिसा भरायला येतात आणि तुम्ही आहात की त्याच्याकडे दुर्लक्ष करता. विचार करा, पुढच्या आठवड्यापासून तुम्ही मला हातभार लावा बरं. तुमचे सगळे सहकारी मला हातभार लावतात. म्हणून साहेबराव, माझं म्हणणं थोडं गांभीर्यानं घ्या. मी त्यांचं फक्त ऐकून घेतलं, पण कधीच धाडस झालं नाही. वरच्या साहेबाच्या शब्दाखातर 12च्या भावात कितीतरी कारकून गेले होते, ते मला चांगलंच माहित होतं. आपण आत्ता कुठं भाकरीला लागलो या जाणीवेने मी साहेबांचं म्हणणं मानलं नाही. म्हणून साहेब खार खाऊन होते, विनाकारण त्रास देत होते, छोट्या छोट्या चुकांसाठी अपमान करत होते. आता या परिस्थितीचा वैताग आला होता, त्यात घरचं टेन्शन. आजही साहेब तापले. त्यांच्याही मनावर ताण येतच असेल या सर्व गोष्टींचा, पण मी काय करावं? भर माणसात त्यांनी माझा अपमान केला. डोकं दुपारपासून ठणकत होतं, अंगात कणकणी भरल्यासारखं झालं. कधी एकदा ऑफिस सुटतंय आणि घरी जाऊन अंथरुणावर पाठ टेकतोय असं झालेलं. एसटीतून उतरलो, कसा तरी घरी आलो. आई कॉटवर मुटकुळं करून पडलेली. नीट बघितलं तर ती रडत होती. काहीतरी झालं होतं खास. आईनं चहा दिला आणि पहिल्या जागी परत मुटकुळा करून पडली. मी विचारत होतो, तिलाही सांगायचं होतं, पण जीवावर आलं होतं. शेवटी ती म्हणाली, धाकट्याला पोलिसांनी पकडून नेले दरोड्याच्या आरोपाखाली. ही बातमी बघता बघता गावभर झाली. आईनं दिलेल्या माहितीनं डोकं जाग्यावरच जाम होऊन आपण मरून पडतो की काय असं झालं. क्षणभर विचार इकडं तिकडं पळू लागले. तिथून उठलो. पुढाऱ्यांच्या घरचे उंबरे झिजवले. हातापाया पडलो. पाहिजे तेवढे पैसे घालतो, पण त्याला सोडवा म्हणून विनवणी केली. 7 दिवस त्याच स्थानात गेले आणि 8व्या दिवशी धाकटा जामिनावर बाहेर आला तो अंगातला काटा मोडल्यागतच. त्याच्या अंगातील रग जिरल्यासारखी वाटत होती. वागण्यात मऊपणा आला होता. पोलिसांनी चांगलाच मारला होता. 6 महिने त्यानं घराचा उंबरा ओलांडला नाही. मग हायवेवर त्याला एक पानटपरी टाकून दिली. धाकटा पानटपरीत बसू लागला. धंदाही चांगला होऊ लागला. त्याला पैसा मिळू लागला. माझा आणि आईचा जीव भांड्यात पडल्यागत झाला. बऱ्याच खटपटी करून एक पोरगी त्याच्याबरोबर लग्न करायला तयार झाली आणि धाकटा संसाराला लागला. या सगळ्या धामधुमीत माझ्या वयानं 35 पार केली होती. तारुण्यातली स्वप्न कधीच वाळून वटून गेली होती. आता या वयात पोरगी शोधणं म्हणजे दिव्यच होतं. पण बारामतीच्या पाटलांनी पोरगा सरकारी नोकरीला आहे या एकाच कारणाने पोरगी मला देऊन टाकली. बारामतीत आलिशान विवाह सोहळा पार पडला. मोठमोठे पुढारी पंक्तीला बसून गेले. लग्न झालं. बायको नांदायला आली. बाईच्या हाताचा अंगाला स्पर्श झाला. तिच्या स्पर्शानं सुखावत गेलो. तिच्या मांडीवर डोकं ठेवल्यावर डोक्यातला ताण कुठल्या कुठं पळून जाऊ लागला. किती बरं वाटत होतं. श्रीमंत घरची लेक तिच्या सुखासाठी झटत होतो. हिंडणं फिरणं खाणं पिणं इच्छा नसतानाही परवडत नसतानाही तिच्यासाठी सगळं करत होतो. आला पैसा त्यात चालला होता. पण ती सुखी राहावी यासाठी सगळं चाललेलं. पण ती रमतच नव्हती. उदास असायची.
सासर तिला मानवेनाच. तिच्या मनात वेगळं काहीतरी शिजत होतं. घरात कुरबुरी वाढत गेल्या. वादाने वाद, शब्दाने शब्द वाढत गेला. सुखाचे दिवस मागे सरले. एक दिवस ती माहेराला निघून गेली. 4 दिवस राहून येते म्हणून गेलेली 4चे 8 झाले, 8चे 16 झाले, ती काही माघारी येईना. म्हणून सासूरवाडीला गेलो. मला बघताच ती आनंदली. सासू सासऱ्याने आनंदाने स्वागत केलं. त्या दिवशी मुक्काम केला. तिचा सहवास लाभला. तीही चांगली सुखावली होती. सकाळ झाली, खाणं पिणं झालं, दुपार होत आली, पण जाण्याचा काही विषयच नाही. म्हणून मग मीच विषय काढला. म्हणालो, चल आता इंदापूरला जाऊया, आई आपली वाट बघते. कालपासून पुढं पुढं करणारी बायको नागिणीगत फुतकारली. मला तिथं करमत नाही, मी काही येणार नाही. शब्द पेटले, आग ओकू लागली. रागाचा पारा चढू लागला. मेंदू बधीर झाला. मन घायाळ करणाऱ्या बायकोच्या कानशिलात लगावली. ती मोठ्यानं बोंबलली. सासू सासरे पळत आले. सासू वाघिणीगत अंगावर आली. माझ्या पूर्वाश्रमीच्या दारिद्र्याचं गाठोडं सोडू लागले. सासरा मध्यस्थी करत होता. सासूनं पण ठणकावून सांगितलं, त्या दरिद्री घरात माझी मुलगी बिलकुल येणार नाही. तुम्हाला बायको पाहिजे असेल तर तुमच्या संसाराची वेगळी सोय करा. या कालव्यानं शेजारी पाजारी जमले. मी किती मूर्ख माणूस आहे ते एकमेकांना सांगू लागले. मला लाज वाटू लागली. तसाच निघालो. इंदापूर गाठलं. त्या दिवसापासून तिचा नादच सोडून दिला. आईने खूप समजावलं. आमच्या सुखासाठी खूप झिजलास. आता आणखी आमच्या सुखासाठी तुझा संसार मोडू नकोस. पण तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं. सुख म्हणून काही जवळ येत नव्हतंच. आणि एके दिवशी सासऱ्याचा फोन आला, तुम्हाला मुलगा झालाय. बातमी ऐकली आणि डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आम्ही सगळे बाळाला बघायला गेलो. दोन्ही घरी आनंदी आनंद. बाळाला बघितलं. मनात विचार आला, बायको अशीच वागली तर बाळाला बापाविना जगावं लागेल. बापाविना जगणं मी अनुभवलं होतं. त्याच्यासाठी निर्णय बदलला. बारामतीला भाड्यानं फ्लॅट घेतला. नवरा, बायको आणि छोटा मुलगा. त्याचं नाव ठेवलं होतं ओंकार. सासऱ्यानं वशिला लावला आणि बारामतीत बदली झाली. ओंकार 3 वर्षाचा झाला. त्यावेळी त्याला इंग्रजी शाळेत घातला. कॉलनीतली जवळजवळ सगळीच मुलं इंग्लिश शाळेत जात होती. मला वाटत होतं सरकारी शाळेत घालावं, पण ते कमीपणाचं असतं हे बायकोनं ठणकावून सांगितलं. पण मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. गावातली ती जिल्हा परिषदेची शाळा. शाळेतले शिक्षक बापाविना पोर म्हणून जीव लावायचे. चांगला चुंगला आणलेला घास मुटका खाऊ घालायचे. गुरुजींनी भाषण करायला शिकवलं. तिथूनच मी बोलका झालो. खानावळीत आलेल्या गिरायकांशी छान बोलू लागलो. शाळेत कसलाच भेदभाव नसायचा. कुणीही कुणाच्याही भाकरीचा तुकडा मोडायचा. ते दिवस उन्हातान्हात रापलेले. पण आता ओंकारच्या कपड्यावर डागही खपत नव्हता. सगळे आपापलं अंतर राखून असलेले. स्वच्छ गणवेशातली मुलं स्कूल बसची वाट पाहत उभी असायची. सोबत त्यांच्या काळजीवाहू आया. जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वतःची काळजी घ्यायला शिकलो. जगण्याचा रस्ता आपणच तयार करायचा, कुणाची वाट बघायची नाही हेही शिकलो. आता कष्ट करणारी आई थकली होती. सारखे आजारी असायची. गावाकडे भाऊ तिची काळजी घेत होता. मीही 8-15 दिवसाला जायचो. दुखणं खुपणं बघायचो.
ओंकारला त्याच्या आईला किती वेळा विनवलं आईला बघायला चला म्हणून, पण ते आले नाही. वाटायचं तोडावं यांच्याशी नातं, मात्र कर्तव्यात तत्पर असणारा माझ्यासारखा माणूस त्यांना सोडणार कसं? एके दिवशी आईला जास्त झाला. फोन आला तसा धावत पळत इंदापूर गाठलं. तिला दवाखान्यात भरती केलं. आटापिटा केला, पण आईनं या जन्मात मिळालेली कुडी सोडली. ती गेली आणि पोरकेपणाची जाणीव झाली. कितीही रडलं तरी डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांच्या धारा थांबत नव्हत्या. तिला मूठ माती दिली. आई गेली. वर्षामागून वर्ष सरली. डोक्यावरचे केस पांढरे होऊ लागले. आता पगारही चांगला वाढला होता. इवलासा ओंकार आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत होता. बारामतीत 3 BHK फ्लॅट घेतला. ओंकारचं इंजिनिअरिंग संपलं आणि तो एका अमेरिकन कंपनीत नोकरीला लागला. लाखानं सुरुवात झालेली. मग पुण्यात एक फ्लॅट घेतला. आता बरं चाललं होतं. आता ओंकारचं लग्न करायला हवं होतं. गरिबीमुळं आपलं वय कितीतरी पुढं गेलं होतं त्यावेळी. आता एखादी चांगली पोरगी बघावी आणि घरात सून म्हणून आणावी. रिटायरमेंटही आता जवळ आली. 1-1.5 वर्ष राहिले सेवानिवृत्तीला. नातवंडात रमायचं. नवरा बायकोचा विचार पक्का झाला. ओंकार मात्र आमच्यापासून फटकूनच होता. बोलला तर उसण्यासारखं बोलणार. त्याला सांगावं त्याच्या लग्नाचा बेत तर तो नीट सापडतच नव्हता. आणि एके दिवशी आशीर्वाद घ्यायलाच ओंकार पुढ्यात उभा राहिला. सोबत एक सुंदर अप्सरा होती. क्षणभर काय चाललंय हेच कळेना. मन गोंधळून गेलं. काय बोलावं, काय करावं काही समजेना. नुसता गोंधळ उडाला. पण काही क्षणानंतर सावरलो. मुलगा लग्न करून आला होता कोर्टात. नाईलाजाने आम्ही नवरा बायकोनी त्याला आशीर्वाद दिले आणि त्याचा संसार सुरू झाला. पुढे मी सेवानिवृत्त झालो. कारकुनी करून नजर कमजोर झालेली. उन्हा वाऱ्याच्या मारानं एखादा मजबूत खडकही जेरीला यावा आणि त्याच्यात भेग पडावी तसं. एवढ्या ताणतणावातून शरीर थकलं होतं. त्यातच बायकोला हृदयविकाराचा झटका आला आणि ती गेली. दवाखान्यात न्यायचीही उसंत मिळाली नाही. तिच्या जाण्याने तर पार एकटा झालो. आता खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. कामवाली बाई जेवण द्यायची, पण एकाकी जीवन तुरुंगात डांबल्यासारखं. जेवणावर वासनाच व्हायची नाही. वरच्या मजल्यावर एका खोलीत मी बंदिस्त. सगळ्या सोयी सुविधा असताना सगळं परक वाटू लागलं. हळूहळू हातातून सगळं निसटून जात असल्याची भावना झाली. एके रात्री ओंकार दुसऱ्या मजल्यावर माझ्या खोलीत आला. त्यानं प्रेमाने माझ्याकडे पाहिलं. बऱ्याच वर्षानं तो माझ्याजवळ बसला. किती बरं वाटलं. आपला आनंद गगनात मावेना. डोळ्यात आनंदाश्रू गोळा झाले. आत्ता त्याला बापाचं महत्व कळालं असं वाटलं. शेवटी माझंच ते रक्त असा कसा तुटेल माझ्यापासून असंही वाटलं. शेवटी आलाच जवळ. डोळ्यात आनंद मावत नव्हता. ओंकारने माझे हात त्याच्या हातात धरले. बाबा, आई गेली. तुम्ही एकटे आहात. तुमच्याकडे लक्ष द्यायलाही कोणी नाही. आम्हालाही वेळ मिळत नाही. बोलायला बसायला तुमच्या जवळ कोणी नाही. कंपनीनं मला सिंगापूरच्या शाखेत पाठवायचं ठरवलंय 7 महिन्यांसाठी. पद्मिनीही तिच्या माहेरी जाणार आहे मी परत येईपर्यंत. मी श्रावणबाळ वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांशी बोललोय. त्याने एक आवंढा गिळला. उद्या आपल्याला निघायचंय. तिथं तुमचं मन रमेल. शिवाय बोलायला चालायलाही माणसं असतील.
मी सिंगापूरहून आल्यावर परत आपल्या घरी येऊ. नजरेला नजर सुद्धा न भिडवता ओंकार खोलीतून निघून गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बिनभानी होऊन बघत राहिलो. ओंकारच्या तोंडातली ती शेवटची वाक्य. उकळलं सिस मेंदूत ओतल्यासारखं झालं. क्षणासाठी आलेलं आनंदाचं भरतं कुठल्या कुठं पळून गेलं. डोळ्यापुढे भूतकाळ नाचू लागला. मन तयार केलं आणि इथं आलो. नीलकंठराव, एवढं आयुष्य जगलो दुसऱ्यांसाठी, पण एक गोष्ट मात्र विसरलो होतो. इतरांसाठी जगताना स्वतःसाठीही जगायचं असतं. नाहीतर दुसऱ्याचं जगणं सावरता सावरता स्वतःचं जगणंच राहून जातं. आणि या गोष्टीचा विसर प्रत्येक आई बापाला पडतो. धन्यवाद.